जोहार, मी श्रीमंत सुरपाम। आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज। बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातून। गडचिरोली चामोर्शी राष्ट्रीय महामार्गावर कुरुड नजीक पोहर नदीच्या पुलाचे बांधकाम पूर्ण न झाल्यामुळे वाहतूक सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। आपण आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलच्या स्क्रीनवर आपण हे सगळं दृश्य पाहत आहात। इथं ट्रकाची लांबच लांब रांग आपल्याला दिसून येत आहे। खाजगी वाहने, महामंडळच्या बसेस, टू व्हीलर, इतर वाहने पूर्णपणे बंद पडले आहेत। प्रश्न आहे, महामार्गाच्या वर पुलिया अजूनपर्यंत प्रशासनाने पूर्ण न केल्यामुळे ही वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे। सुरजागड लोह खनिजाच्या ट्रकाची वाहतूक सुद्धा याच रस्त्यांनी होत आहे। संपूर्ण रस्ता खड्डेमय झालेला आहे। ही सेवा प्रशासनाने तत्काळ जितक्या लवकर होईल तितक्या लवकर दुरुस्त करून या नदीवरच्या पुलाचे जे बांधकाम आहे ते पूर्ण करावे अशी नागरिकांची मागणी आहे। तरी पण प्रशासनाकडून आतापर्यंत कोणत्याच प्रकारचे पावले उचलले गेले की नाही याबद्दल आपल्याला पूर्णपणे माहिती नाही आहे। परंतु प्रत्यक्षात आज सकाळी 18 सप्टेंबर रोजी येथे वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती। याविषयी आम्ही अधिक माहिती चामोर्शीचे तहसीलदार प्रशांतजी घोरुडे यांच्याशी वार्तालाप केला असता त्यांनी सांगितलं की वाहतूक सेवा ही आता सुरळीत झाली आहे। पोलीस प्रशासनाच्या मदतीने मार्गावरील वाहतूक सेवा पूर्ववत करण्यात आली असल्याची माहिती आपल्याला त्यांनी दिली आहे। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जोहार।